रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये वसलेलं हे आहे व्याडेश्वराचं मंदिर। मंडळी, आजचा हा 4था श्रावण सोमवार आणि त्याच निमित्ताने आम्ही गुह्य ऋषींनी वसवलेल्या गुहागरमध्ये आलोय। परशुरामाची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे। त्यांचे शिष्य असलेल्या व्याडी मुनींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली। या स्थानाला व्याडेश्वर असं म्हटलं जातं। गुहागरमध्ये प्रवेश करताच आपल्याला व्याडेश्वर मंदिराचं दर्शन होतं, जे अगदी गुहागर बस स्थानकासमोरच आहे। हे मंदिर 1 ते 2 दशकात बांधलं गेलंय, त्यामुळे ते सुमारे 2000 वर्ष जुनं असल्याचं म्हटलं जातं। मंदिर संपूर्ण काळोत्री दगडांनी बांधण्यात आलंय। तर असं म्हटलं जातं की व्याडी ऋषींनी आश्रम बांधला होता आणि या आश्रमात ते शिव आराधना करायचे आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर इथे लिंग स्वरूपात प्रगटले आणि व्याडींनी येथे शिवलिंगाची स्थापना केली, म्हणून हे क्षेत्र श्रीदेव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध झालं। या मंदिराच्या 4 बाजूला गणपती, अंबिका म्हणजेच पार्वती, लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण असे पंचैतन आहे। तर पूर्वेकडील महाद्वाराजवळ गरुड आणि हनुमंताची देखील स्थापना करण्यात आली आहे।